हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल। तर आज आपण बनवणार आहोत ब्रेड रोल। त्यासाठी येथे मी 7 ते 8 बटाटे उकडून घेतले आहे। त्यानंतर हिरवी मिरची, लसूण आणि आल्याचे तुकडे घेतले आहे। येथे मी तेल गरम करायला ठेवले आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण मोहरी टाकायची आहे। त्यानंतर हिरवी मिरची, आलं आणि लसूण याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि ती या तेलामध्ये टाकायची आहे। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता, तिखट कमी जास्त, आणि हळद पावडर टाकून हे मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर याच्यात उकडलेले बटाटे टाकायचे आहे, ते मॅश करून घ्यायचे आहे। त्यानंतर याच्यात चवीनुसार मीठ टाकायचे आहे। ही भाजी आपल्याला वाफवायची नाहीये, लगेच गॅस बंद करायचा आहे आणि भाजी थंड करण्यासाठी फॅन मध्ये ठेवायची आहे। यामध्ये तुम्ही लिंबू आणि पुदिना पण टाकू शकता। तेल गरम करायला ठेवले आहे आणि ब्रेड घ्यायचा आहे। ब्रेडच्या साइडचे जे कड असतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहे। त्यानंतर एका बाउल मध्ये पाणी घ्यायचे आहे आणि ब्रेड हळूच बुडवायचा आहे। जास्त पाण्यात नाही बुडवायचा आहे, एकदम हलकासा, आणि दोन्ही हातांनी दाबून याचे पाणी काढून घ्यायचे आहे। व्यवस्थित पूर्ण ब्रेड दाबून पाणी काढून घ्यायचे आहे। त्यानंतर याच्यात जी भाजी आपण थंड केली होती ती भाजी याच्यात टाकून असं याचा रोल बनवून घ्यायचा आहे। जसं मी व्हिडिओत दाखवत आहे तसा रोल बनवून घ्यायचा आहे। हा रोल फक्त सर्व बाजूंनी पॅक करायचा आहे। ही रेसिपी खूप सोपी आहे, एकदा तुम्ही जरूर ट्राय करून बघा आणि चवीला पण खूप छान लागते। लहान मुलं खूप आवडीने ही ब्रेड रोल खातात। आता मी हे सर्व ब्रेड रोल बनवून घेतले आहे। तेल गरम झाले आहे, याच्यात एक एक ब्रेड रोल हळूच सोडून फ्राय करून घ्यायचे आहे। हे जास्त फ्राय नाही करायचे, ब्रेड लवकर तळला जातो। इथे मी सर्व ब्रेड रोल तयार केले आहे। हे ब्रेड रोल तुम्ही टोमॅटो सॉस सोबत खायचे आहे, खूप छान लागतात। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब